सोयाबीन संकट, पिकं कुजली, भाव कोसळले, शेतकरी हवालदिल। यंदाच्या सोयाबीन हंगामाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। सततच्या पावसामुळे शेंगा कुजल्या, दाणे काळे पडले आणि येलो मोझॅक रोगाने नुकसान अधिक वाढलं। बाजारात दर फक्त 3800 ते 4200 प्रति क्विंटल, तर खर्च 5000 पेक्षा जास्त आहे। नुकसान भरपाईही अपुरी मिळत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पीक आहे पण उपयोगाचं नाही, सरकारची मदत नावालाच आहे, असा रोष शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। सोयाबीनचं सोनं काळं पडलं आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पावसात वाहून गेल्या। बघून घेऊ सविस्तर बातमी संपादक रोहन आदेवार यांच्यासह। या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहे। दादा, गेल्या अनेक दिवसापासून पावसाने थैमान घातलेला व शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आपण बघू शकता। हे तुमच्या शेतातीलच सोयाबीन आहे, काय सांगाल? काय आता आम्ही पाण्यानं सगळं आम्हाला खतमच करून टाकले आहे। आता वाळलेल्या अवस्थेत सोयाबीन झालं, पण इथे कोणत्याही परिस्थितीत कापण्याचा इलाज नाही। आता सुद्धा पाय फसते, ना मजूर लावू शकत, ना हार्वेस्टर मशीन लावू शकत आणि पिकी सुद्धा आमची 100%ची 10%वर आली आहे। 10% आता आम्हाला मिळण्याची काही चान्सेस नाही आहे। तर आता काय करावं आम्हाला काही समजायचं, म्हणजे काय करावं असं काही समजतच नाही आहे। आता शासनाने जे काही मदत जाहीर केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? त्या जे सरकार मदत देऊन राहिला आम्हाला, त्यांनी तर आमचं नुसतं बियाण्याचा सुद्धा खर्च निघत नाही। कारण आम्ही जे सोयाबीन विकतो ते आमचं 3000 रुपये क्विंटल भावाने जाते आणि आम्ही जे 25 किलोची बॅग घेतो ते 4000च्या भावाने घेतो। तर आम्हाला याच्यात काय, त्या सरकारच्या 4-8000च्या मदतीनं आमचं काय भलं होणार आहे? या ठिकाणी या शेतकऱ्यांनी जे सरकारने जे काही मदत जाहीर केली त्याबद्दल रोष व्यक्त केलेला आहे की यार जे पैसे देत आहेत त्याची गरज आहे की शेतमालाला भावाची गरज आहे? दोन्ही पण, शेतमालाला भावाची गरज आहे आणि 1 महिना झाला सारखा पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे अत्यंत जास्त प्रमाणात 80-90% शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। सरकारने आपल्याला सर्वात मदत दिली पाहिजे आणि भावही दिला पाहिजे शेतकऱ्याला। नाही निदान 6000 रुपये कमीत कमी भाव द्यायला पाहिजे सोयाबीनला। तर 3000, 3500 भाव राहते आपल्या सोयाबीनला सरासरी भाव, आणि त्याच्यानंतर वाढते मग भाव शेतकऱ्याचा। जेव्हा आपण शेतकऱ्यांनी विकला त्याच्यानंतर उन्हाळ्याचा मग फेब्रुवारी-मार्च महिन्यात मग वाढते भाव, कारण शेतकऱ्याला मग तरीपर्यंत आपला माल चाललेला जाते।